मित्रांनो, सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत 2021-22चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला। यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या। दरम्यान निर्मला सीतारामन यांनी जुन्या वाहनांसाठी स्क्रॅपिंग पॉलिसी सुद्धा जाहीर केली। 20 वर्षांनी खाजगी वाहनांसाठी तर व्यावसायिक वाहनांची 15 वर्षांनी फिटनेस टेस्ट होईल अशी त्यांनी माहिती दिली। वाहन क्षेत्रासाठी व्हॉलेंटरी क्रॅपिंग पॉलिसी दीर्घकाळ प्रतीक्षेत होती। आता खाजगी वाहने 20 आणि व्यावसायिक वाहने 15 वर्षानंतर रस्त्यावर धडक मारू शकणार नाहीत। याचा थेट परिणाम जुन्या वाहन मालकांवर होणार आहे। त्याचवेळी स्क्रॅपिंग पॉलिसी जाहीर झाल्यानंतर येत्या 15 दिवसात संपूर्ण देशभरात स्क्रॅपिंग पॉलिसी राबवण्यात येईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली। त्यामुळे ज्यांच्याकडे जुनी वाहने आहेत त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। त्यामुळे या पॉलिसीबद्दल सखोल जाणून घेणं गरजेचं आहे। म्हणूनच हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही बनवत आहोत। सरकार ही पॉलिसी ऐच्छिक आधारावर लागू करीत आहे। या पॉलिसीनुसार जुन्या आणि खराब वाहनांना टप्प्याटप्प्याने निकामी केले जाईल। आपले वाहन जर 15 किंवा 20 वर्ष जुने असेल तर तुम्हाला दर 6 महिन्यांनी वाहनाचं फिटनेस प्रमाणपत्र घ्यावं लागेल। या स्क्रॅपिंग पॉलिसी अंतर्गत देशात धावणाऱ्या वाहनांना वेळापत्रकानुसार फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे। त्यानुसार वैयक्तिक वाहनांना 20 वर्षानंतर आणि व्यावसायिक वाहनांना 15 वर्षानंतर फिटनेस टेस्ट द्यावी लागेल। जुन्या वाहनांची फिटनेस टेस्ट ऑटोमॅटेड सेंटरमध्ये केली जाईल। सरकार लवकरच ते बांधणार आहे अशी माहिती त्यांनी दिली। या केंद्रावर वाहनांची फिटनेस टेस्ट घेण्यात येईल जिथे त्यांना सर्टिफिकेट दिलं जाईल। यासह आपले वाहन फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरल्यास आपल्याला मात्र ते वाहन स्क्रॅपिंगसाठी पाठवावं लागेल। रिपोर्टनुसार या फिटनेस टेस्टसाठी 40,000 रुपयांचा खर्च येईल, जो रोड टॅक्स आणि ग्रीन टॅक्स व्यतिरिक्त असेल। आपलं वाहन 8 वर्षांपेक्षा जास्त जुनं असेल तर सरकार आपल्याकडून ग्रीन टॅक्स वसूल करणार आहे। वाहनाच्या फिटनेस सर्टिफिकेटच्या नूतनीकरणाच्या वेळी रोड टॅक्सच्या 10 ते 25% हा टॅक्स घेतला जाऊ शकतो। हा प्रस्ताव परिवहन मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर सल्लामसलत करण्यासाठी राज्यांना पाठवला जाईल। त्यानंतरच सरकार त्याच्या दरांबाबत निर्णय घेईल। त्याचसोबत हायब्रिड, इलेक्ट्रिक, CNG, इथेनॉल आणि LPG वाहनांना ग्रीन टॅक्समधून पूर्णपणे सूट देण्यात आलेली आहे असं मात्र सरकारने स्पष्ट केलेलं आहे। ही फार चांगली गोष्ट आहे। सरकार असा दावा करत आहे की ही नवीन स्क्रॅपिंग पॉलिसी लागू झाल्यानंतर देशात नवीन वाहनांची विक्री वाढेल। सुमारे 50,000 नवीन रोजगार निर्माण होतील असा सरकारचा दावा आहे। प्रदूषण नियंत्रित केले जाईल। IITच्या अभ्यासानुसार 70% वाहनं प्रदूषणास कारणीभूत ठरतात आणि जुन्या वाहनांमुळे सर्वाधिक वायू प्रदूषण होते। म्हणूनच त्यांना स्क्रॅपमध्ये पाठवणं योग्य राहील। वाहनं स्क्रॅपमध्ये पाठवण्यावर इन्सेंटिव्ह दिले जातील। ही पॉलिसी 1 एप्रिल 2022 पासून अस्तित्वात येईल। सरकारला प्रोत्साहनपर पैसे म्हणजेच इन्सेंटिव्ह देण्याची तरतूद तेव्हापासून चालू केलेली आहे। तथापि कोणत्या वाहनासाठी किती इन्सेंटिव्ह दिले जातील, वाहनांचे वय आणि स्थिती यावरती ते अवलंबून असेल। तर मित्रांनो, ही स्क्रॅपिंग पॉलिसी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। म्हणूनच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे। यामध्ये स्क्रॅपिंग पॉलिसीमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की 8 वर्षानंतर तुम्हाला सरकारला ग्रीन टॅक्स द्यायचा आहे की जो कंपल्सरी आहे। त्यामुळे आता जुन्या वाहनांची जी खरेदी विक्री आहे त्यावरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होईल आणि नवीन वाहनांची विक्री ही मात्र जास्त वाढण्याचे चान्सेस आहेत। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। आणि तुम्हाला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आम्ही नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असतो। इथून पुढचे सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।